ओके. स्वीटी मॅम वेलकम. तुम्ही श्रीशब जॉईन केला आणि श्रीशब जॉईन केल्यापासून आतापर्यंतचा आमच्या सोबतचा तुमचा जर्नी कसा झाला, तुमचे कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, कसे तुम्हाला अनुभव आले, ते थोडक्यात आमच्याशी शेअर करा. हो सर. नमस्कार, मी स्वीटी गायकवाड बोलते पुण्याहून. मी एक आय टी इंजिनियर आहे. माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे, त्यामुळं बसून काम आहे. 9-9 तास बसून काम असतं. मी श्रीशा योग जॉईन करण्याच्या आधी एका दुसरीकडे योगा क्लासेस करत होते. पण काहीतरी चुकीचं घडायचं की ज्यामुळं माझं मानेचं दुखणं चालू झालेलं. तर एक साईडला मानदुखी खूप व्हायची, आणि ते जवळजवळ एक महिनाभर मला त्रास सुरू झालेला. मग मी डॉक्टरांशी कन्सल्ट केले की असा असा त्रास होतोय. त्यांनी मला एक एक्सरे काढायला सांगितला होता, पेन किलर दिल्या होत्या मसल पेनच्या. पण तरीही मला ती रिकव्हरी झालीच नाही. पेन किलरचा इफेक्ट संपला की लगेचच परत दुखणं चालू व्हायचं, मसल पेन चालूच राहायचा. मग हम्म, नंतर मी माझ्या बहिणीने रिकमेंड केलं, ती जवळजवळ वर्षभर आपल्याकडे क्लास करते. तर हम्म. तिला खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. मग मी ते तिचं बघितलं आणि त्याच्यानंतर आपला क्लास जॉईन केला. तर हम्म. जॉईन केल्यानंतर सर एक अगदी 8 दिवसामध्येच माझी मानदुखी 100% थांबली. म्हणजे नंतर आतापर्यंत कसलाच मानदुखीचा त्रास नाही आहे मला, जी की मी आता 3 महिने होतील क्लास जॉईन करून. आणि मानदुखीसाठी दुसरी तुम्ही गोष्ट मानदुखीसाठी तुम्ही आता. काय काय ट्रीटमेंट घेतली होती? हा, मी ट्रीटमेंट एक तर मी पेन किलर्स चालू केलेल्या त्या. आणि दुसरी म्हणजे मी ऑर्थोपेडिकचे पिलो मिळतात ऑनलाईन, हम्म, ते मागवलेलं. आणि एक नेक सपोर्ट असतो, म्हणजे माझं कसं बसून काम असल्यामुळे ना, मला असं हम्म, मान थोडीशी जर इकडे तिकडे झाली तरी दुखायची खूप. मग मी नेक सपोर्ट घेऊनच काम करायचं सर. हम्म. पण हा क्लास लावला 8 दिवसामध्ये मला त्याची गरजच नाही. आता ते सगळं धुळकात पडलेलं आहे. अच्छा. त्याचा युजच होत नाही काही. हा, अच्छा. म्हणजे कम्प्लीट रिकव्हरी झाली मला. थँक्स फॉर दॅट. अच्छा, म्हणजे आणि दुसरी तुमची गोष्ट म्हणजे मानदुखी 8 दिवसामध्ये रिकवर झाली, जे की डॉक्टर, एक्सरे, 8 दिवसामध्ये. तुमच्या पिलोज हे सगळं वापरून सुद्धा तुम्हाला ते रिझल्ट मिळत नव्हते, ते 8 दिवसात रिकवर झाले. अच्छा. राईट, राईट, राईट. ओके. आणि त्यानंतर तुम्ही बॅक पेनचाही उल्लेख केला होता, त्याबद्दल काय सांगता? बॅक पेन सर मला डिलिव्हरी नंतर सुरू झालेला तो, कारण माझं सी सेक्शन डिलिव्हरी आहे. आणि त्यानंतर सगळं काम बसून असायचं, ऑफिशियल काम. तर जवळजवळ 3 वर्षापासून मला बॅक पेनचा त्रास होता. जसं की स्पायनल कॉर्ड दुखायचा, खाली लोअर बॅक पेन जास्त व्हायचा मला. म्हणजे हम्म. खाली थोडंसं जरी वाकलं, झाडू मारताना, काही उचलताना जरी एखादी वस्तू, तरी असं एकदम तोंडातून आई ग म्हणल्याशिवाय म्हणजे एकदम कळ यायची आणि मग उठायचे मी. अच्छा. पण ती गोष्ट आता कम्प्लिटली रिकव्हरी झालेली आहे. किंवा मी अच्छा. गाडीवर टू व्हीलरवर गेले कुठे, तर थोडासा जरी धक्का लागला की मला लगेचच कळ यायची तिथे. ओके. खूप जास्त त्रास व्हायचा. ते कम्प्लिटली रिकव्हरी झाली आहे सर माझी. अच्छा, म्हणजे आता म्हणजे काहीच दुखत नाही. हा, तुमचा बॅक पेन, कंबरदुखी, बॅक पेन, सगळा लोअर जो बॉडी पार्ट होता, स्पायनलचा लास्ट लाईन. गुडघे पण दुखायचे. अच्छा. गुडघे पण दुखायचे, बसून काम होतं. उठल्यानंतर असं व्हायचं की गुडघे खूप दुखायचे जास्त. आणि गुडघे. मला थोड्या थोड्या वेळाने फिरायला लागायचं ऑफिस काम करताना. कारण जास्त वेळ मी बसूच शकत नव्हते. आणि सुस्ती यायची खूप जास्त, शरीर असं जडजड वाटायचं. मग तुम्ही डाएट प्लॅन दिला, त्याच्यानुसार मग मी फॉलो करत गेले, शरीर शुद्धी केली. आता खूप फ्रेश वाटतंय, फ्रेशनेस आहे. आणि मी आता 8 तास पण काम करू शकते बसून एका जागी. ओके. म्हणजे तुमची कंबरदुखी, गुडघेदुखी आणि लोअर बॅक पेन हे जवळपास तुमचं 3 महिन्यामध्ये रिकवर झालं का? आणि पूर्ण झालं का? येस, कम्प्लीट रिकव्हरी आहे सर. अच्छा, व्हेरी गुड. आणि बाकी तुम्ही जॉईन करण्याच्या अगोदर अजून एक मुद्दा सांगितला होता, पॉईंट सांगितला होता, की फ्लेक्झिबिलिटीचा. ती फ्लेक्झिबिलिटी कशी आहे? ती वाढली, कमी झाली, काय कसं झालं, त्याबद्दल थोडं एक्सप्लेन करा. फ्लेक्झिबिलिटी खूप जास्त वाढली आहे. म्हणजे आधी जे आसन पण काही येतच नव्हते. माझी बॉडी तेवढी फ्लेक्झिबलच नव्हती, स्टिक असायची त्या ह्याच्यासाठी. मग त्याच्यामध्ये चेंजेस दिसत आहेत मला. किंवा आसन करताना असं असं नाही वाटत, योगासन करताना की मी फोर्सफुली करते त्या गोष्टी. हम्म. एकदम नॅचरली सगळ्या गोष्टी होत आहेत. किंवा घरामध्ये कामामध्ये पण माझी बरीचशी फ्लेक्झिबिलिटी, स्पीड वाढला सगळ्या गोष्टी करण्याचा. स्पीड वाढली. हा. आणि बेली फॅट तर माझा जो होता ना, तो 2 इंचेसनी कमी झाला. कमी झाला, व्हेरी गुड. हा. हम्म. व्हेरी गुड. थोडक्यात म्हणजे तुमचं मानदुखी ही पहिल्या 8 दिवसात, आणि बॅक पेन, कंबरदुखी, त्यानंतर गुडघेदुखी ही जवळपास सगळ्या टोटली 3 महिन्यामध्ये तुमचे जॉईंट्स आणि स्पायनल इश्यू
हा पूर्णपणे रिकवर झाला असं आपण म्हणू शकतो. कम्प्लीट रिकवर. येस येस, कम्प्लिटली रिकवर. व्हेरी गुड. ठीक आहे. थँक्यू तुमचा फीडबॅक मिळाल्याबद्दल. अशीच तुमची आरोग्यदायी जर्नी श्रीषा सोबत चालू ठेवा. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्स टू यू सर, थँक्स.